सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाने मोठा हाहाकार माजवला होता. दरम्यान साताऱ्यातील पूर्व भागात असणारे मान खटाव या तालुक्यांमध्ये साताऱ्यातील दुष्काळ भाग हा म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये ऐन जून महिन्यातच संपूर्ण पाणी या ठिकाणी झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये संपूर्ण या ठिकाणची धरणं असतील, तलावे, नद्या या सगळ्या ओसंडून वाहताना एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भाग म्हणायचं झालं तर या ठिकाणी संपूर्ण डोंगर रांग आपल्याला पाहायला मिळते. या डोंगर रांगेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पावसाने उच्चांकी गाठली आलेली आहे या जून महिन्यातच. यामध्ये सातारातील महाबळेश्वर, पाचगणी, बामणोली, कांदाटी खोरे असेल किंवा ठोसेघर असेल या ठिकाणी संपूर्ण पावसाने मोठ्या प्रमाणात उच्चांकी गाठल्यामुळे या ठिकाणचे संपूर्ण धबधबे असतील, नद्या असतील, नाले असतील, तलावे असतील या ठिकाणी संपूर्ण ओसंडून वाहताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. यामध्ये बघायचं झालं तर डोंगर रांगामध्ये दरडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याच्या कारणामुळे या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी संपूर्ण योग्य ती खबरदारी घेत पोलीस प्रशासनाचा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कालच एक आदेश जारी केला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मुख्य पर्यटन स्थळ आहेत ते 2 महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश आहेत ते जारी करण्यात आले आहेत. यामध्ये साताऱ्यातील पाचगणी, महाबळेश्वर तसेच जगप्रसिद्ध असणारा वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, लिंगमाळा धबधबा, ओझरडे धबधबा दरम्यान या संपूर्ण जे पर्यटन स्थळ आहेत हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक व्यावसायिक आहेत यामध्ये नाराजी एकूणच पाहायला मिळते. परंतु हे आदेश जारी करत असल्यामुळे या ठिकाणी जे दरडीचं प्रमाण आहे या ठिकाणी वाढत असल्यामुळे योग्य ती खबरदारी घेत या ठिकाणी जिल्हा प्रशासना माध्यमातून हे जे आदेश आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. त्याच्यामध्ये 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत हा आदेश आहे तो जारी करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण जे पर्यटक आहेत या पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जर कोण पर्यटक त्या पर्यटन स्थळावर गेला तर त्या पर्यटकावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं या आदेशात नमूद केलेलं आहे. दरम्यान अजून एक गोष्ट सांगायची झाली तर सातारा जिल्ह्यातून जो रायगड जिल्ह्याच्या दिशेने जो जाणारा रस्ता आहे यामध्ये पोलादपूर, महाबळेश्वर या रस्त्यावरील जो आंबेनळी घाट आहे हा आंबेनळी घाट आहे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत अपघाताच्या पार्श्वभूमीवरती तो बंद करण्यात आला आहे. या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य आहे ते एकूणच पाहायला मिळतं. तसेच दरडीचं प्रमाण देखील या आंबेनळी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हा जो आदेश आहे तो या ठिकाणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जारी करण्यात आला आहे. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा.